मग दुसऱ्या दिवशी मला कॉल येतो की आपलं लॉक झालंय, तू उर्वशीची भूमिका करतेयस. आणि हो, आणि ते खूप सडन झालं सगळं आयुष्यात आणि मी लॉक झाले त्या कास्टमध्ये. आणि मग तिसऱ्या दिवशी मी शूटला जायला. आणि सुयश अनेक वर्ष मालिकांमध्ये काम करतोय, सो त्यांनी मला थोडं थोडं म्हणजे अशी आयडिया दिली होती की असं असतं आणि रोज तुला शूटिंगला जावं लागणार आहे, रोज 12 तास तुला काम करायचंय, सो तुझी तयारी आहे का मनाची. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मंडळी, ब्युटी कॉन्टेस्ट असेल, डान्स रियालिटी शोज असतील, चित्रपट असेल आणि यानंतर आता अभिनेत्री आयुषी भावे टिळक जी आहे ती टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करते. एवढंच नाही तर चक्क हिंदी मालिका करते. रज्जो या मालिकेत ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसते आणि या निमित्तानं बोलण्यासाठी आयुषी स्वतः आपल्या सोबत आहे. आयुषी, कशी आहेस? हाय. मस्त. तू कशी आहेस? मस्त. आणि तुला भेटून खूप छान वाटतंय. मला पण. आणि तुझं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा या नव्या प्रवासासाठी. थँक्यू. पण हा प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल मला सगळ्यात आधी सांग की हिंदी मालिका, रज्जो सारखी मालिका जिथे सगळेच या मालिकेविषयी बोलतायत, चर्चा करतायत आणि या मालिकेचा तू भाग आहेस. पहिल्यांदा मी स्वतःला खूप जास्त भाग्यवान समजते की माझ्या पहिल्या सिरियलमध्ये मला स्टार प्लस बरोबर काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे. कारण याआधी मी कधीच मालिकेत काम केलं नाही आहे आणि याआधी फक्त मी 2 चित्रपटांमध्ये काम केलं आहे ॲक्टर म्हणून. आणि आधी डान्स करतच होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ही मालिका जेव्हा माझ्याकडे, ॲक्च्युली मला ह्याचं क्रेडिट थोडंसं संजय दादांना द्यायचं आहे, कारण तमाशा लाईव्हमुळे मला ही मालिका मिळाली आहे. कारण जे कास्टिंग डायरेक्टर होते रज्जोचे, त्यांच्या फ्रेंडनी ही फिल्म पाहिली थिएटरला जाऊन आणि त्यांनी मला बघितलं स्क्रीनवरती आणि माहित नाही, कदाचित ते बोलताना माझा उल्लेख झाला असेल त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. आणि मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की अशी अशी एक मालिका येते नवीन, त्यात तुला ऑडिशन द्यायला आवडेल का. सो मी एनिवेज ऑडिशन द्यायचंच होते, तो मी म्हणाले हो चालेल, मला नक्कीच ऑडिशन द्यायला आवडेल. आणि मी ऑडिशन दिली. आणि जसं आपल्याला सगळ्यांना म्हणजे हा रुटीन असतो सगळ्या ॲक्टर्सच्या लाईफमध्ये की आपण ऑडिशन देतो, काही दिवस जातात, काही म्हणजे महिने जातात आणि त्यांचा रिवर्ट कधी येत नाही किंवा येतो किंवा कसंही. सो मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की मला एवढ्या लवकर लगेच कॉलबॅक येईल. दुसऱ्या दिवशी त्यांचा कॉल आला की आम्ही तुला शॉर्टलिस्ट केलंय, तू मॉकशूटला ये म्हणून. सो मला काहीच कळत नव्हतं, कारण तमाशा लाईफ जस्ट रिलीज झाला होता आणि त्यानंतर विदिन अ वीक हे सगळं घडत होतं माझ्या आयुष्यात. आणि त्यांनी बोलवलं, मी ऑडिशनला गेले मॉकशूटला आणि मग आमची ऑडिशन छान झाली. अजून काही मुली होत्या तिथे ऑडिशनसाठी. आणि मग दुसऱ्या दिवशी मला कॉल येतो की आपलं लॉक झालंय, तू उर्वशीची भूमिका करतेयस. आणि हो, आणि ते खूप सडन झालं सगळं आयुष्यात आणि मी लॉक झाले त्या कास्टमध्ये. आणि मग तिसऱ्या दिवशी मी शूटला जायला. सो हे खूप असं अचानक सगळं भयंकर काहीतरी माझ्या आयुष्यात घडलंय, विच इज व्हेरी गुड. टचवूड. मला खूप ब्लेस्ड फील होत आहे की माझ्या आयुष्यात इतके छान छान गोष्टी घडत जात आहेत एका मागोमागे. म्हणजे आम्ही काही ग्लिम्स म्हणजे हे बघितलेत, शॉर्ट्स बघितलेत, तर त्याच्यामध्ये ती रज्जो आहे, पण त्या रज्जोच्या आयुष्यात काय काय घडेल आणि त्याच्यात उर्वशीचा काय महत्वाचा भाग असेल ही पुढच्या भागात आम्हाला बघायला मिळेलच. ही उर्वशी कशी आहे, काय म्हणजे ती कशी राहते, बोलते, काय. उर्वशी बेसिकली खूप कमाल मुलगी आहे, बिनधास्त मुलगी आहे आणि वेल एज्युकेटेड फॅमिलीला बिलॉंग करते. ती फॅमिली लखनौची आहे आणि ठाकूर फॅमिली जी आहे, जी अर्जुनची फॅमिली आहे, ते आमचे नेबर्स असतात. सो आम्ही एकाच कॉलनीत वाढलेलो आहोत आणि लहानपणाचे फ्रेंड्स आहोत, बेस्ट फ्रेंड्स आहोत. आणि उर्वशीचं अर्जुनवरती खूप प्रेम आहे लहानपणापासून. आणि लहानपणापासूनचं एक तिचं स्वप्न आहे की तिला अर्जुनसोबत मोठं झाल्यावरती लग्न करायचं आहे, कारण फॅमिलीज एकमेकांना खूप छानपैकी ओळखतायत आणि ते रिलेशन्स त्यांचे खूप छान आहेत. सो उर्वशीसाठी तो परफेक्ट हजबंड आहे आणि तिला असं वाटत असतं की अर्जुनसाठी उर्वशी परफेक्ट आहे. सो तिच्या आयुष्यात तिने एक तिचं जग उभं केलंय आणि तेच तिचं गोलच तो आहे आयुष्यात की ती अर्जुनशीच लग्न करणार आहे. सुपर. पण उर्वशीच्या भोवती हे जे अर्जुन आहेत, रज्जो आहे, हे सगळे कॅरेक्टर्स आहेत, ते अनेक कलाकार प्ले करतात. सो आता शूटिंगलाही सुरुवात झाली, तर छान त्यांच्यासोबत बॉन्डिंगही झालं असेल, तर ते कोण कोण आहेत आणि कुणासोबत छान मैत्री वगैरे झाली आणि अजून कोणासोबत नीट ओळख होतीये वगैरे. सो आधी मी थोडं खूप घाबरलेले, नर्वस होते, कारण नवीन होतं सगळं माझ्यासाठी. शूटिंगचं सेट म्हणजे डेली सोपचं सेट खूप वेगळं एन्व्हायरमेंट असतो तिकडे.
आणि सुयश अनेक वर्ष मालिकांमध्ये काम करतोय, सो त्यांनी मला थोडं थोडं म्हणजे अशी आयडिया दिली होती की असं असतं आणि रोज तुला शूटिंगला जावं लागणार आहे, रोज 12 तास तुला काम करायचंय, सो तुझी तयारी आहे का मनाची. सो मला काम तर करायचंच होतं, पण आय वॉज नॉट रेडी फॉर दॅट एन्व्हायरमेंट की एव्हरी डे आय हॅव टू मीट द सेम पीपल. सगळ्यांना रोज मला तेच चेहरे बघायचे आहेत, त्यांच्याच सोबत काम करायचं, सो कसं बॉन्डिंग राहणार आहे आमचं. पण तिथे गेल्यानंतर मी जेव्हा सगळ्यांना भेटले, ज्या दिवशी मी शूट केलं सगळ्यांसोबत, अख्ख्या फॅमिलीसोबत जेव्हा त्या कास्टला भेटले मी, मला इतकं भारी वाटलं, इतकं कम्फर्टेबल मला फील करून दिलं. आमचे डिरेक्टर सर आहेत, त्यांनी खूप कम्फर्टेबल फील करून दिलं. ते नेहमी म्हणायचे की डोंट स्ट्रेस, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं होईल, आरामात होईल, तुला जेव्हाही काही वाटलं, काही क्वेश्चन्स असतील, प्लीज माझ्याशी येऊन बोल. सो मला हे एक्सपेक्टेड नव्हतं. मला वाटलं मला छडी घेऊन बसतील माझ्यासाठी की क्या कर रही है वगैरे असं, पण नाही, सगळे खूप वॉर्म होते, खूप वेलकमिंग होते आणि सगळ्यांचीच मैत्री झाली आहे माझी, कारण सगळे सेम एज ग्रुप मधले आहोत आम्ही. ओके. आणि खूप बिनधास्त आहेत सगळीच लोक, खूप बोलकी आहेत आणि आम्ही सगळे एकत्र लंच करतो, सगळे एकत्र जेवतो सगळे, आणि शूटिंग करताना तर एकत्रच असतो, पण ऑफ स्क्रीन ऑल्सो म्हणजे ग्रीन रूम मध्ये पण आम्ही धमाल मस्ती मजा आमची चालू असते. आणि रील्स नवीन बनवायचे जे एक आहे, रील बनवायच्या. हो, आता ही क्रेज म्हणजे मी आधी पण करायचे हे सगळं, पण आता माझ्या ज्या मैत्रिणी झाल्यात नवीन, त्यांना अजून जास्त मजा येते माझ्यासोबत, कारण त्यांना जेव्हापासून कळलं की मी डान्सर आहे, त्या सगळ्या माझ्याकडून क्लासेस घेतात आता ग्रीन रूम मध्ये की हमको सिखाव आणि मग आपण रील करूया. सो ती एक वेगळी बॉन्डिंग झाली आमची सगळ्यांसोबत. सुपर. आयुषी, म्हणजे एका ब्युटी कॉन्टेस्ट मधनं तू समोर आलीस, त्याच्यानंतर केलेला डान्स रिअलिटी शो असेल, चित्रपट असतील, आता रूपनगर के चीते हा मराठी चित्रपटही आहे, तमाशा लाईव्ह मधलं तुझं काम खूप पसंत केलं गेलं, आणि या सगळ्यात तुला ही हिंदी मालिका मिळेल असं वाटलं होतं का, की अचानक आपण डेली सोप करायला लागू? नाही, मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. नाही, मला मी मालिका करेन का नाही ह्याच गोष्टीवरती डाऊट होता, कारण खूप मोठी कमिटमेंट असते ही, अनेक वर्षांची कमिटमेंट असते. सो मला माहित नव्हतं माझी तेवढी तयारी आहे का नाही, पण मला तमाशा लाईव्ह रिलीज झाल्यानंतर एक किक मिळते ना आपल्याला, की नाही हे आपल्याला करायला मजा येते, ते कुठेतरी मला जाणवलं स्वतःमध्ये की नाव आय थिंक आय एम रेडी, आणि मी हे केल्याशिवाय मला कळणार नाहीये की मला हे झेपतंय का नाही झेपत आहे. सो ती ऑपॉर्च्युनिटी जर मिळणार असेल तर मला ते करायचंच होतं, पण इतक्या लवकर मिळणार आहे हे माहित नव्हतं. सो आय फील व्हेरी लकी. पण आता तू जसं सांगते ना, ती उर्वशी, तिला अर्जुन हवाय, पण रज्जो आहे, ती एक महत्वाची भूमिका आहे तिची, तर अर्जुन रज्जो यांचंही जुळू शकतंय आणि काय ते पुढे मालिकेत कळेल. मग उर्वशीचं काय, मग ती नकारात्मक शेड्स दाखवेल का आम्हाला? हे बघ, मला असं वाटतं कोणतेही व्यक्तीमध्ये ग्रे नसतो कोणीही व्यक्ती, त्याच्यामध्ये ब्लॅक शेड पण असतात, व्हाईट शेड पण असतात. तो कारण माणूस आहे आणि ते सिच्युएशनच्या हिशोबाने प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणसाच्या हिशोबाने ज्यांच्याशी इंटरॅक्ट करतोय तसं तसं तो वागत जातो. सो उर्वशी पण तशीच आहे, छान मुलगी आहे, सुंदर आहे, पॅशनेट आहे खूप आणि हार्डवर्किंग आहे, पण जर तिच्या आयुष्यात काही गडबड झाली तर ऑब्व्हियसली शी विल रिॲक्ट असं मला वाटतं. कोणीही, अर्जुन असो, रज्जो असो, त्यांच्या पण आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्याच्यामुळे त्या रिॲक्ट होणारच आहेत, ते सगळेच रिॲक्ट होणार आहे. सो तुम्हाला त्यासाठी मालिका तर बघत राहावी लागेल की पुढे कोणाचे कोणते शेड्स बाहेर येणार आहेत ते तुम्हाला मालिकेतच कळेल. हा, म्हणजे नकारात्मक शेड्स ही येतील, ही गोष्ट नाकारता येणार नाही. शक्यता आहे, सगळ्यांचीच शक्यता आहे. तुम्हाला सगळ्यांचे पॉझिटिव्ह साईड्स पण दिसणार आहेत, सगळ्यांचे नेगेटिव्ह साईड्स पण दिसणार आहे, कारण ही खूप छान लिहिलेली स्क्रिप्ट आहे या शोची. मला वाटतं USP आमची तीच आहे की खूप वेल रिटन स्क्रिप्ट आहे आमच्या शोची. सुपर. मी अगदी थोडं मागे वळून जर मागे जाऊन विचारलं तर, जेव्हा तू ब्युटी कॉन्टेस्ट करत होती किंवा या इंडस्ट्रीमध्ये आली नव्हतीस, तेव्हा काय ध्येय होतं? आयुष्याला काय करायचं होतं? डान्सर बनायचं होतं, ऍक्टर बनायचं होतं, काय करायचं होतं? मला लहानपणापासून बघ हे एक गोष्ट माहित होती की मला एंटरटेनमेंट क्षेत्रातच काहीतरी करायचंय, कारण माझा नेहमी कळ त्या बाजूला होता. शाळेत सुद्धा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये मी पहिला नंबर, सगळीकडे मीच पहिली असं. सो ते एक होतंच मला नेहमी की डान्स, चला डान्समध्ये करिअर होऊ शकतो हे कधी माहित नव्हतं मला, पण ते करता करता तेही घडलं माझ्या आयुष्यात. आणि श्रावण क्वीन हे माझ्या आईचं स्वप्न होतं. मी श्रावण क्वीन व्हायच्या 5 वर्ष आधीपासून ती लॉयल ऑडियन्स म्हणून ते शो बघायला जायची, ती ऑडिशन राऊंडला बसायला जायची, ती सगळे त्यांचे हे फॉलो करायची जे काही प्रोग्राम्स असायचे मटा श्रावण क्वीनचे.
सो ती मला एकदाच म्हटली की तुझं आता काम नाही आहे या महिन्यात, सो प्लीज तुझं मी नाव टाकते, एनरोल करते. आणि तिने मला न सांगता, मी नाही म्हटल्यावरती पण तिने माझे फोटोज पाठवले, तिने सगळं ते एनरोल केलं. आणि आम्हाला संडे, मला आठवते संडे आम्ही सगळे एकत्र जेवत होतो आणि आम्हाला कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालंय टॉप 100 मध्ये, तुम्ही ऑडिशन द्यायला या. सो आम्ही गेलो ऑडिशन. मी बोलली चला फ्री आहोत तर जाऊया आपण ऑडिशन देऊया. आणि स्टेजवर गेल्यानंतर मला असं वाटतं मी सगळं जग विसरून जाते. एक वेगळा कॉन्फिडन्स येतो माझ्यात की कारण लहानपणापासून स्टेज फिअरच नव्हता मला. मी नेहमी डान्स करत असायचे, असेंब्लीमध्ये हेड मॉनिटर आणि हे सगळं केलेलं. सो ऑडिशन देताना मी फुल बिंदास अशी गेले की हा ठीक आहे चला ऑडिशन, डान्स करायचं आपल्याला तर मजा करूया. त्यानंतर परत मी सिलेक्ट झाले आणि मग परत ते ग्रूमिंग सेशनमध्ये मी चांगल्या मैत्रिणी झाल्या माझ्या. पण मला असं कुठेतरी वाटत होतं की बाकीच्या ज्या आहेत ते खूप प्रेशर घेत होत्या गोष्टींच्या. आणि मला कधीच तो प्रेशर नव्हता की मला जिंकायचंय. मी इथे एन्जॉय करायला आले, मी शिकायला आले. कारण इतकं छान ग्रूमिंग आम्हाला मिळत होतं तिकडे. मुंबईचा फिनाले जिंकले. त्यानंतर मला अजिबात माहित नव्हतं की ह्या सगळ्यांचं महाराष्ट्र फिनाले होणार आहे 2018 मध्ये, की नाशिकच्या, नागपूरच्या, पुण्याच्या आणि मुंबईच्या सगळ्या विनर्सची एक कॉम्पिटिशन. सो त्यानंतर मला थोडं दडपण आलेलं की अरे बापरे, हे आता जरा आणखीन एक कॉम्पिटिशन आणि सगळ्या विनर्स आहेत बरं आपल्या आपल्या सिटीज मधल्या. सो ऑब्व्हियसली सगळ्याच स्ट्रॉंग कंटेस्टंट्स आहेत. आणि मग त्या दिवशी पण माहित नाही काय, आय जस्ट सेड लेट इट गो, आपण एन्जॉय करूया, स्टेजवर जाऊन आपण आपलं बेस्ट करूया. आणि त्या दिवशी पण लकीली मी जिंकले आणि तिथून माझा ऍक्च्युली ऍक्टिंग क्षेत्रात प्रवास सुरू झाला. राईट. पण मी काही तुझे इंटरव्ह्यूज बघितले या मालिकेसंदर्भातले, तर तू खूप छान हिंदी बोलतेस. तर ते हिंदी कमांड कुठून आलंय, तर त्याविषयी पण सांग ना. हो, जसं मी तुला आधी सांगितलं, माझी आई उत्तराखंडची आहे, ती पहाडी आहे आणि माझे बाबा महाराष्ट्रीयन आहेत. सो लहानपणापासून आम्ही दोन्ही भाषा तेवढ्याच घरात बोलतो आम्ही, तेवढ्याच म्हणजे बॅलन्स होता. एक हिंदी पण आम्ही तेवढीच छान बोलतो आणि मराठीही तेवढंच छान बोलतो आम्ही. सो आय थिंक ते घरातच एवढं कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट होतं ना, दोन्ही भाषा आम्ही रोज बोलायचो, कॉन्व्हर्सेशन आमचे त्या दोन्ही भाषेत व्हायचे आणि शाळेत इंग्लिश शिकायचे. सो तिन्ही ऍक्च्युली भाषांवरती आमचं कमांड लहानपणापासूनच छान होतं. ग्रेट. आणि हिंदी, माझी नानी, माझे मामा सगळे हिंदी भाषी आहेत. सो त्यांच्याकडे कधी वेकेशन मध्ये गेलो आम्ही राहायला त्यांच्याकडे, तर हिंदीतच बोलणं व्हायचं आमचं. सो त्यामुळे आय थिंक हिंदीवरचा कमांड माझा तसा बरा आहे. तर मला इथे डिफिकल्ट नाही जात जास्त डायलॉग्स बोलताना किंवा कॉन्व्हर्सेशन्स करताना. सो हा, सुपर. आयुषी, खूप खूप धन्यवाद तू मला कधीसाठी वेळ दिला त्यासाठी. आणि पुढे जे काही आगामी प्रोजेक्ट्स असतील तुझे, ही मालिका आहे आणि त्याच्यातली जी उर्वशी भूमिका आहे त्याच्यावर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळू दे तुला. आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू प्रेरणा, थँक्यू.